राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत। अशातच आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामतीमध्ये लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या या भूमिकेमुळे बारामतीमधील प्रस्थापितांना मोठा धक्का मानला जातोय। एकीकडे बारामतीमध्ये मवियाकडून सुप्रिया सुळे या मैदानात उतरणार आहे, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा उमेदवार कोण याविषयी सस्पेन्स कायम असताना आता मराठा समाजाच्या वतीने आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे इथल्या प्रस्थापितांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। 8 लोकांची आपल्याकडे नाव आलेली आहेत की जे लोकसभा लढवण्यासाठी आज इच्छुक आहेत। हा विषय असा आहे की अजून 3 दिवसांमध्ये आपण जी लोक इच्छुक आहेत त्यांची नावं आपण या 3 दिवसांमध्ये बारामती तालुक्यातल्या लोकांची घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण बारामतीचं तालुक्याची जशी मीटिंग घेतलेली आहे त्या पद्धतीने दौंड तालुका असेल, इंदापूर असेल, बोर असेल, खडकवासल्याचे असेल, या सगळ्या विधानसभा मतदारसंघामधून त्या मतदारसंघाची मीटिंग होऊन तिथून आपल्याला उमेदवारांची नावं येतील। त्या सगळ्या विधानसभा मतदारसंघाची आपण बारामतीमध्ये जिजाऊ भवनमध्ये येत्या काळामध्ये एक एकत्रित मीटिंग लावणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।